नमस्कार मित्र हो ही आहे सातारा जिल्ह्यातील व कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी येथील श्री परब्रह्म गोपालनाथ महाराज यांची संजीवन समाधी। 17व्या शतकात लोकशिक्षणाचा पुरस्कार करणारी व नाथ संप्रदायाचा अद्वैत मतांचा झेंडा उत्तुंग फडकवणारी विभूती म्हणजे श्री गोपालनाथ। गोपालनाथांचा जन्म हा मराठवाडा म्हणजे संतांची पवित्र भूमी या भूमीत झाला। इसवी सन 1700च्या गोकुळाष्टमीच्या अपूर्व योगावर त्यांचा जन्म झाला। मित्र हो, श्री गोपालनाथ हे व्यक्तिगत साधनेमध्ये योगी होते। सर्व योगांगाची त्यांना उत्तम माहिती होती। त्यांनी मराठवाड्यापासून आपल्या जीवन यात्रेस प्रारंभ केला। संपूर्ण महाराष्ट्रभर संचार केल्यानंतर अति प्राचीन काळापासून पवित्र भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच ज्या परिसरात सप्तर्षींचा आश्रम होता, ऋषींनी जेथे यज्ञयाग केलेला होता, अशा पवित्र त्रिपुटीच्या भूमीत ते स्थिरावले। गोपालनाथ एक विलक्षण व्यक्तिमत्व होते। एक योगी म्हणून ते थोर होते, भाष्यकार होते, ज्यांच्या वाणीने अनेक विद्वान आणि सामान्य लोकही त्यांचे अनुयायी बनले। अनेक साहित्यकारांना प्रेरणा दिली आणि पुढे याच भूमीत गोपालनाथांनी इसवी सन 1766 मध्ये समाधी घेतली। योगीराज श्री ज्ञानेश्वरांचा जन्म, गोकुळाष्टमी व गोपालनाथांची समाधी हा योगायोगच बरं का। श्री गोपालनाथांच्या संजीवन समाधीला 250 पेक्षा अधिक वर्ष होत आहेत। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांठाई समभाव बाळगणे, कर्मकांडाचा व हिंसेचा निषेध करून निव्वळ ज्ञानसंपन्न व चारित्र्य संपन्न जीवन जगणे म्हणजे मनुष्य जन्माचे सार्थक असा उपदेश ज्यांनी दिला, असे परब्रह्म गोपालनाथ महाराज यांच्या स्मृतीस पवित्र अभिवादन, पवित्र अभिवादन, पवित्र अभिवादन। नमस्ते। आज गोपालनाथ स्वामी महाराज त्रिपुटी येथील श्रीपाद महाराज माझ्या समवेत आहेत। महाराज, आजचा जो उत्सव आहे याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा। गोपालनाथ महाराजांचा 71वा चंद्रवटी महोत्सव आहे। अच्छा। उन्हाळ्याचा भर असल्यामुळे समाधीला शीतलता यावी म्हणून चंदन, अष्टगंध, अत्तर इत्यादीचा लेप करून समाधीला केला जातो। अच्छा। त्यानिमित्त प्रसिद्ध भजन सम्राट करण भोसले, जगन्नाथ वाडेकर यांचा भजनाचा कार्यक्रम 10 ते 12 आहे। बर। 1 वाजता आरती होऊन महाप्रसाद 1 वाजता होणार आहे। अच्छा। लाभ घ्यावा, सहभागी व्हावे। ओके। तुमचं गाव कुठलं? सोनवडी, बारामतीच्या पलीकडे। कधी आलाय तुम्ही इथं? काल आलाय का? म्हणजे दर अमावस्येला येतं का तुम्ही? सगळे झाड तुमच्याकडे असते का? अच्छा अच्छा। म्हणजे आता 4-5 वर्ष झाले तुम्ही करताय हे सेवा म्हणली इथली? आजच्या दिवसाचं काय महत्व आहे? आजचे दिवस महत्वाचा आहे। म्हणजे काय गण लावण्याचा काय कार्यक्रम असतो? कोणत्या अमावस्या? उटी। बर बर बर। अच्छा। हे 50-60 वर्ष झाले। ते 50-60 वर्ष झाले येतात? अच्छा अच्छा। म्हणजे इथं आल्यानंतर एक समाधान वाटतं आपल्याला? एकदम समाधान।